पहा सुखी जीवनाचा मंत्र. नमस्कार सर. नमस्ते अर्चनाजी, बोला. सर, डिप्रेशन आणि शीघ्रपतनाचा काय संबंध असतो का ताई? हो हो, म्हणजे डिप्रेशन म्हणा, त्या ठिकाणी मायुसी म्हणा, यामुळे तुमच्या लैंगिक हां. टायमिंगवर परिणाम होतो का? बरोबर आहे. हो, बरोबर. चला, खूप छान. सांगूया तुम्हाला आपल्या पार्टनरबद्दल विचारलेले प्रश्न. तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची सांगा मला. दोघंही मिळून होणारी जी क्रिया असेल त्यामध्ये एकाने शांत राहिलं किंवा रिस्पॉन्ड नाही केलं किंवा डिस्कस नाही केलं, तर ही अशी काही गोष्ट आहे का? बरं, मी आता सांगितलं तुम्हाला सर्व गोष्टींचं तुम्हाला डिस्कशन पाहिजे, रिझल्ट पण पाहिजे, पण त्यामध्ये नॉलेज नको आहे. त्यामुळे सांगूया आपण. महत्त्वाची मेकॅनिझम तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. मेन सेक्स ऑर्गन हा ब्रेन आहे. कशामुळे सांगतो मी असं? बघा, इच्छा कुठं होते? ब्रेनमध्ये. त्यानंतर फ्लो जो चालू होण्याची कमांड जी दिली जाते न्यूरोलॉजिकल वॉस्क्युलर सिस्टीमला, ती ब्रेनकडनं. मग अशा केसमध्ये जेव्हा काही कारणामुळे तुमच्यावर डोक्यावर प्रेशर आहे, बऱ्याचदा पार्टनरमध्ये अनबन होते किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी काही कारणामुळं, काही आजारांमुळं त्या ठिकाणी तुम्हाला नैराश्य आलेलं असतं. इनडिरेक्टली काय होतं? मग अशा केसमध्ये शीघ्रपतन आणि कमजोरी हँड इन हँड चालतात. म्हणजे काय की या ठिकाणी जरी तुम्हाला इरेक्शन झालं तरी देखील बऱ्याचदा तुम्हाला कंट्रोल नसल्यामुळे ब्रेनचं त्या ठिकाणी पटकन तुम्ही विरेस्खलन होऊन जाता आणि मग त्या क्रियेचा जो आनंद आहे पुढे तो मिळत नाही. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? तुमच्या शरीरातले हार्मोन्स, टेस्टोस्टेरोन आहे, ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, लव मॉलिक्युल्स आहेत, फिनाइलइथामाइन आहेत, इफिनेफ्रिन आहेत, नॉरएपिनेफ्रिन आहेत, अशी लिस्ट जर तुम्हाला सांगत बसलं ना, वेळ पुरणार नाही. पण अशा केसमध्ये तज्ज्ञांना दाखवा, लाजू नका. आणि मला गरज नाही किंवा मला गरज नाही, माझ्या पार्टनरला गरज आहे का माहीत नाही, असं तुम्ही म्हणून जमत नाही. तुम्ही दोघांनी मिळून हे ॲक्सेप्ट करणं की मला त्यात आनंद मिळत नाही, दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्रेझेंट होणं. कारण जसं आपलं अन्न, वस्त्र, निवारा जशी मूलभूत गरज आहे, त्याच पद्धतीनं तुमचं लैंगिक जीवन, लैंगिक आयुष्य आणि एकमेकांनी दोघंही आनंदित राहणं आणि दोघांनाही आनंदित ठेवणं ही आपली मुख्य जबाबदारी असते. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारच्या सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली डिसेन्सिटायझर आहेत. गरज पडल्यास त्या ठिकाणी आपण पी शॉट थेरपी किंवा शॉक थेरपी देखील करू शकतो आणि यातनं ते नक्कीच बाहेर येऊ शकतं.